नमस्कार मैत्रिणींनो, सोना क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरी मध्ये आपले पुन्हा एकदा सहर्षाशी स्वागत आहे। मैत्रिणींनो, मध्यंतरी बराच गॅप झाला आपला व्हिडिओमध्ये, कारण की सध्याला लग्नसराईचा सीझन चालू आहे, तेव्हा आरी वर्कचे ब्लाउज आलेले आहेत शिवण्यासाठी आणि त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाहीये। तरीही त्यातली त्यात जो ब्लाउज केला आहे त्यासाठीचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आज मी तुम्हाला हा बोटनेकचा गळा कसा शिवायचा ते सांगणार आहे। त्यासाठीचा एक व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तुम्ही इथे बघू शकता की हा एक सुंदर अशा आकाराचा बोटनेकचा गळा इथे मी तयार केलेला आहे आणि त्याच्याबरोबरच इथे दोन लटकन सुद्धा बनवलेले आहेत। तर मी आज तुम्हाला हा गळा कसा तयार करायचा त्याविषयी माहिती देणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावा हीच माझी तुम्हाला विनंती असेल। तेव्हा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओसाठी। त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की ट्रेस पेपर आणि कार्बन पेपरच्या सहाय्याने मी इथे ब्लाउजची मापे टाकून घेतलेली आहेत आणि असा आकार काढून घेतलेला आहे। पेपर कटिंग किंवा अस्तर कटिंग जशी आहे त्यावरच आपण हे मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर मार्किंगच्या बरोबर आतमध्ये अर्धा इंच इथे मी चेन स्टिचला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतरून चेन स्टिचला सुरुवात केल्यानंतर बरोबर तीन वेळेस मी इथे चेन स्टिच टाकून घेतलेली आहे। प्रत्येक ठिकाणी मी या शेपमध्ये सुद्धा तीन वेळेस चेन स्टिच टाकून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता हा पूर्ण शेप अशा प्रकारे मी इथे तीनदा चेन स्टिच टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला या पूर्ण चेन स्टिचच्या बाजूने बीड्स वर्क करायचे आहे, तेव्हा चला करूया सुरुवात बीड्स वर्क करण्यासाठी। तर मैत्रिणींनो, बीड्स वर्कला सुरुवात कशी करायची याचा आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे। ज्यांनी कोणी हा स्वतंत्र व्हिडिओ बघितलेला नसेल, बीड्स वर्कला सुरुवात कशी करायची त्यानंतर बीड्स वर्क कसं करायचं, ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी तो आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघून घ्यावा आणि त्याचा अवश्य उपयोग करून घ्यावा। आता आपण बीड्स वर्कला सुरुवात करणार आहोत। सगळ्यात आधी आपण शुगर बीड्सची लाईन कंप्लीट करून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता की आपली शुगर बीड्सची लाईन इथे कंप्लीट झालेली आहे। त्यानंतरून मी इथे ही डायमंडची लेस सुद्धा इथे चिटकवून घेतलेली आहे। या डायमंडच्या लेसमुळे इथे सुंदर असा लुक आपल्याला मिळालेला आहे। त्यानंतर आता या बाजूने एक नंबरचे मणी आपण इथे लावून घेऊयात। त्यानंतर मैत्रिणींनो, आपण इथं आल्यानंतर या जांभळ्या कलरच्या बीड्सची लाईन घेतल्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूने सुद्धा सेम इकडच्या बाजूने आपण जसे मनी वर्क केलेले आहे, स्टोन वर्क केलेले आहे, तसेच आपल्याला या बाजूने सुद्धा करायचे आहे, म्हणजे डिझाईन खूप सुंदर दिसते। तुम्ही इथे बघू शकता मी इथे पहिले शुगर बीड्सची लाईन घेतलेली आहे, त्यानंतर स्टोन चेनची लाईन घेतलेली आहे, त्यानंतरून एक नंबरचे मणी घेतले, त्यानंतर जांभळ्या कलरचे मणी घेतले आणि पुन्हा त्यानंतरून एक नंबरचे मणी या बाजूने घेतले। या जांभळ्या कलरच्या नंतरून जे एक नंबरचे मणी होते त्या ह्या बाजूने घेतले, नंतरून चेन स्टिच
नंतरून ही स्टोन चेन पुन्हा या बाजूने घेतली आणि याच बाजूची शुगर बीड्स पुन्हा या बाजूने सुद्धा मी ती शेवटी लाईन घेतलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर डिझाईन इथे तयार झालेला आहे। हा बॅक साईडचा गळा बघा तुम्ही, इथे किती सुंदर असा तयार झालेला आहे। असा सुंदर गळा आपल्याला मिळतो। त्यानंतर मी आता सध्याला इथे 2 लटकन इथे बनवलेले आहेत। मला आता अजून 2 लटकन इथे बनवायचे आहेत। पण तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणींनो की किती सुंदर असा हा ब्लाऊजचा गळा इथे तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा असाच गळा तयार करू शकता। तुम्ही सुद्धा असं डिझाईन तयार करू शकता। फक्त फिनिशिंग आपली छान ठेवा, तेव्हा डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसेल। तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे। धन्यवाद।